Yes. So to start with it, the principal of a school conducts an interview session of teachers and students with a view to explore the possibility of their enhanced participation in school programs. This endeavor may be related to which type of research? Evaluation, fundamental, action, or applied. Research aptitude मध्ये the types of research जे असे वेगवेगळे टाइप्स आहेत. एक म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च येतं, इवन व्हेरिएबल्स असतील, सॅम्पलिंग वरती सुद्धा असे क्वेश्चन्स असतात. सो प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग आहे की नॉन प्रोबेबिलिटी, कोटा सॅम्पलिंग, ऍक्सिडेंटल सॅम्पलिंग अँड ऑल. किंवा काही वेळेस टी टेस्ट, एफ टेस्ट असे काही क्वेश्चन्स असतात. Meaning of fundamental research? याचे काही क्वेश्चन्स आधी आपण डिस्कस केलेले आहेत. येस अभी. सर फंडामेंटल रिसर्च तो I guess I have no idea. ये मैंने पहली बार ही सुना है. Okay. Fundamental research means a very basic part, a very basic aspect of research. Like for example, in NET, twice or thrice they have asked the question related to this. The first example of fundamental research is Newton's research. न्यूटन का जो एक इन्वेंशन है, लाइक द ग्रेविटेशनल फोर्स, वो एकदम फंडामेंटल रिसर्च है. उसमें कुछ थ्योरी वगैरह है या फिर उस वक्त कुछ एक प्रॉब्लम था इसलिए वो रिसर्च हुआ, ऐसा नहीं. इट वाज हिज बेसिक फंडामेंटल क्वेरी कि ऊपर की चीज नीचे क्यों गिरती है. मूलभूत संशोधन ज्याला म्हणू मराठीमध्ये किंवा पायाभूत असं तो भाग. And with reference to even psychology, Jean Piaget's research, it is also considered as fundamental research. सर मी एक नोट्स काढल्या आहेत तर त्याच्यात म्हणजे फंडामेंटल रिसर्च वर ना अप्लाइड रिसर्च जो असतो तो रिलेटेड असतो त्याला, बरोबर आहे का? हो. म्हणजे पहिल्या फंडामेंटल मध्ये रिसर्च करतात बेसिक, आणि त्याच्यावरनं ते अप्लाइड रिसर्च मध्ये त्याच्यात त्याला पाहून ते अप्लाइड रिसर्च केलं जातं. राईट. जो त्याच्यातून एखाद्या प्रोडक्टची उत्पत्ती होते. करेक्ट. जो वेरी बेसिक रिसर्च है उसे कहते हैं फंडामेंटल रिसर्च. न्यूटन्स रिसर्च, जीन पियाजेट्स, इट इज कॉल्ड एज फंडामेंटल. इव्हॅल्युएशन का मीनिंग क्या है? मला इव्हॅल्युएशन वाटतंय कारण मी ऍक्शनची पण नोट काढली सर. त्याच्यात ऍक्शन रिसर्च हा अप्लाइड रिसर्च सारखाच असतो, म्हणजे दोन्हींचा उद्देश साधारण सेमच असतो. की म्हणजे आता समजा असं उदाहरण म्हणजे मी काढलंय की पहिले जेव्हा कोविड आला तेव्हा आपल्याला कोरोना काही माहिती नव्हता, म्हणजे त्याबद्दल अभ्यास पहिले स्टडी केला लोकांनी, म्हणजे फंडामेंटल रिसर्च झाला, आणि त्यातून जे वॅक्सिनेशन काढलं ते म्हणजे अप्लाइड रिसर्च झालं. आता एक पॉइंट ह्याच्यामध्ये, ऍक्शन म्हणजे काय? काहीतरी ऍक्ट जो अभी इमीडिएटली रिक्वायर्ड है उससे रिलेटेड जो रिसर्च करते हैं वो हो गया एक्शन रिसर्च. Something problem is there, some kind of issue is there, some or the other way the need of the hour is there, and so the research is going on. So it is called as action research. The vaccination, it is action research. Now see this, the authority
conduct interview session of teachers and students. क्यों interview? It is a method of data collection. बरोबर? Yes, sir. इंटरव्ह्यू असेल किंवा काय सर्वे असेल, even questionnaire, observation or case study, all these are the methods of data collection. So same thing. So why they have used this particular tool? To explore the possibility of their enhanced participation in school programs. That means this is their need कि स्टूडेंट का पार्टिसिपेशन और कैसे बढ़े. फॉर एग्जाम्पल, या फिर अगर इसी चीज को थोड़ा और एक सिंप्लीफाई करते, एब्सेंटिसिज्म का इशू है. ऑनलाइन में भी ऑन करते हैं लेकिन पार्टिसिपेशन कहाँ होता है? सिर्फ कैमरा ऑफ रहता है. अगर पूछते तो फिर 5, 10, 15 मिनट के बाद हाँ मैं हूँ, मैं नहीं हूँ, कुछ ना कुछ. सो अब अगर ये इशू है, ये प्रॉब्लम है, तो क्यों है? कैसे ये प्रॉब्लम सॉल्व हो सकता है? इससे रिलेटेड जो रिसर्च होगा, इट इज कॉल्ड एज एक्शन रिसर्च. अप्लाइड, इट विल बी द एडिशनल पार्ट ऑफ एक्शन रिसर्च, एक्सटेंशन पार्ट, कि कुछ रीजंस हमें मिले और फिर उससे रिलेटेड हमने कुछ और रिसर्च किया. लाइक फॉर एग्जांपल, इन 2009 टाइम्स ऑफ इंडिया दे हैव सर्वे स्पेशली कॉलेजेस में एब्सेंटिसिज्म क्यों होता है. एब्सेंटिसिज्म, इट वाज अ नीड एट दैट टाइम, अभी भी है, उस वक्त तो और थी, बट तो उनको कम से कम 11 रीजंस मिले, कम से कम मिनिमम 11 रीजंस. सो दे हैव फाउंड. वो सर्वे अभी भी है ऑनलाइन पे. एंड एक मतलब पार्ट टाइम जॉब करते स्टूडेंट, इसलिए वो ऐसे कॉलेज के लेक्चर्स बंक करते हैं. सेकेंड थिंग इज, मतलब कुछ स्टूडेंट ने सर्वे में ऐसा कहा कि उनको उस पर्टिकुलर कॉलेज का कैंपस अच्छा नहीं लगता है, इंटरेस्टिंग, अपीलिंग नहीं लगता है. सो दे डोंट वांट टू अटेंड द लेक्चर्स, इसलिए वो कॉलेज में नहीं जाते. फिर कुछ लोगों ने ऐसा कहा कि हमारे कॉलेज का कैंपस तो अच्छा है लेकिन XYZ टीचर्स के सिखाने का तरीका अच्छा नहीं लगता है. फिर कुछ लोगों ने कहा कि ठीक है, टीचर्स का सिखाने का तरीका भी अच्छा है लेकिन सिलेबस ही ऐसा है कि ये पढ़ के हमें जॉब मिलेगी ऐसा हमें नहीं लगता है, तो इसीलिए हम अभी इसमें ज़्यादा इन्वॉल्व नहीं हो रहे. तो कुछ लोगों ने और ऐसे भी ओपिनियन दिया कि कॉलेज के पास ही मॉल है, मल्टीप्लेक्स है, आउटिंग के स्पॉट्स बहुत है, इसलिए तो हम कॉलेज में जाते हैं, ऐसा घर पे बताते हैं लेकिन एक्चुअली हम टाइम पास करते हैं. सो लाइक दैट. इसके बाद फिर जो कुछ हुआ वो हो गया अप्लाइड रिसर्च, लेकिन पहले जो हुआ वो हो गया एक्शन रिसर्च. इथे प्रॉब्लेम दिसतोय त्यांना की टीचर्सचं आणि स्टुडंट्सचं पार्टिसिपेशन कसं वाढवता येईल, त्याच्यासाठी त्यांनी हा सर्वे घेतला और इंटरव्यू कंडक्ट केले हैं. म्हणून हे एक्शन रिसर्च मध्ये. अप्लाइड मीन्स एप्लीकेशन बेस्ड. अप्लाइड रिसर्च का एक और एग्जांपल के पुणे में जो जैन रोड है और FC रोड, ये दोनों रोड पहले 2-वे ट्रैफिक्स के थे, लेकिन फिर सर्वे हुआ, ऑब्जर्वेशंस हुआ, उनके नोटिंग्स, वहाँ का डेटा कलेक्शन हुआ, रश आवर कौन से है, फिर कब ट्रैफिक होती है और कब नहीं होती है, इवन व्हीकल्स का कैसा आना जाना है वगैरह, वो सब सर्वे करके, रिसर्च करके, उसके बाद फिर एक डिसीजन लिया गया कि ये दोनों रोड 1-वे ही करेंगे. इसीलिए फिर अब FC रोड और वो जैन रोड, जंगलीदास महाराज रोड जे आहे ते दोन्ही मग आता 1-वे केलेले. मग ते झालं एक्झाम्पल ऑफ अप्लाइड रिसर्च. इवैल्यूएशन रिसर्च मतलब इवैल्यूएशन किस चीज का होता है, तो मीन्स लाइक फॉर एग्जांपल आंसर शीट, कि क्या क्वेश्चन था, आंसर कैसे लिखे हैं, एग्जाम्पल कब कहाँ डाला है, डायग्राम है या नहीं है, ऐसा वैसा. तो जो
असेसमेंट इवेल्युएशन होता है वो हो गया इवेल्युएशन। लेकिन करंट जो एक मेन क्वेश्चन है सेट नेट का, ये 17 या 18 के नेट में था क्वेश्चन, तो उसका आंसर है एक्शन रिसर्च। Is it clear? All the 4 concepts? Yes, sir. Okay. अथर्वा, होता है क्लियर? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा सर, म्हटलं रिसर्चच्या ज्या स्टेप्स आहेत त्या साधारण प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट अशा असतील ना? ऑप्शन मध्ये जर ह्या असतील तर त्याच आहे, पण ऍक्च्युअली ज्या रिसर्चच्या स्टेप्स आहेत त्या म्हणजे प्रॉब्लेम, इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह, रिव्ह्यू, त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी, मग डेटा कलेक्शन, हायपोथेसिस, सॅम्पलिंग, टूल्स, रिझल्ट्स अँड डिस्कशन, अशा सगळ्या त्या स्टेप्स आहेत. अच्छा. हा हा. नाही, पण या ज्या 3 रिसर्च आहेत, फंडामेंटल, बेस, ऍक्शन अँड अप्लाइड, या 3च्या साधारण स्टेप्स याच असतील ना? आधी फंडामेंटल, मग ऍक्शन आणि मग अप्लाइड, बरोबर. हा. त्यांच्यामध्ये मग 4 स्टेप्स ना, प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट. प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट, बरोबर बरोबर. या 3 मध्ये या येतात ना स्टेप्स? हो हो हो. ओके. येस. Okay. Next question. When verbal and non-verbal messages are contradictory, it is that most people believe in interminate, verbal, non-verbal और aggressive messages. हमने कम्युनिकेशन की साइकिल डिस्कस की थी. Sender, receiver, in between medium है. He becomes the encoder. He becomes the decoder. That means he gives feedback. तभी वो साइकिल कंप्लीट हो गई. Now it says that verbal and non-verbal messages are contradictory. तो क्यों और कैसे? Most people believe जब इन दोनों टाइप के मैसेजेस में मिसमैच होता है तो लोग किस चीज के ऊपर ज्यादा भरोसा या फिर ज्यादा जल्दी like means they pay attention or they believe which one, either verbal or non-verbal, aggressive, interminate, what? आय थिंक वर्बल सर. का बरं? म्हणजे जेव्हा व्हर्बल आणि नॉन व्हर्बल मेसेजेस जेव्हा मिसमॅच होतात तर लोक व्हर्बल कडे जास्ती त्याचा विश्वास ठेवतात, असं माझं मत आहे. म्हणजे त्यामुळे मला वाटतं की व्हर्बल असू शकतं. ओके. आता एक्झाम्पल असं, अथर्व शहाणा आहे, हा वर्बल मेसेज आहे. नॉन वर्बल मध्ये काय काय येतं? आय कॉन्टॅक्ट येईल, जेस्चर्स येतील आणि इव्हन टोन सुद्धा येईल. आणि म्हणून मी जर अथर्व शहाणा आहे या 2 वाक्यांमध्ये कुठे जास्त लक्ष जात आहे? दुसऱ्या.
आणि काय अर्थ होतो त्याचा? म्हणजे तो अतिशहाणा आहे बॉस. हा हा. सो दॅट्स वाय नॉन वर्बल when both are contradictory or when both are mismatched, generally people believe more in non-verbal. उन्होंने बात कैसी की, उनकी बॉडी लैंग्वेज देखो कैसी थी ये बताते वक्त, ये कहते वक्त, आई कांटेक्ट कैसा था, उनका टोन कैसा था, उनके इंटेंशंस देखो कैसे थे, उन्होंने ये तो कहा लेकिन उनकी बॉडी लैंग्वेज. अभी आर यू गेटिंग? Yes, sir. येस. ओके. आणि अग्रेसिव्ह मेसेज सुद्धा इट इज ऑल्सो टाइप ऑफ दिस ओनली. अग्रेशन रिफ्लेक्ट कशातून होतं? ते टोन मधूनच होणार, आय कॉन्टॅक्ट मधूनच होणार, इवन जेस्चर मधूनच होणार अग्रेशन. सिर्फ बोलने से गुस्सा नहीं होता, फिर वो असर्टिवनेस में आएगा. वो ते मग तिथे सॉफ्ट स्किल मध्ये येईल सगळं. अगदी प्रिसाइजली कसं बोलायचं, हर्ट नाही करायचं पण तरी पण अगदी फॉर्मली बोलायचं वगैरे वगैरे. ओके, इसका आंसर? Missing term in the series 1, 4, 27, 16, replacing the question mark, 36, 243, and option is 30, 49, 125, 81. इट इज सिंपल. अभी तक किया है हमने, इसे प्रैक्टिसेस की है. 125. हाउ? Alternate they have mentioned, मतलब 1 का क्यूब 1, then square, 2 का स्क्वायर 4, 3 का क्यूब 27, 4 का स्क्वायर 16, 5 का क्यूब 125, 6 का क्यूब 6 का स्क्वायर 36, and then 7 का क्यूब आगे से. राइट. ये स्क्वायर और जो क्यूब है 3चा घन 27, सो 5 का 125, करेक्ट. 7 का यही आता है 49 इंटू 7, 49 करेक्ट इंटू 7. सर लेकिन 7 का क्यूब 343 होता है. नहीं, एक मिनट. हाँ, ये प्रिंटिंग मिस्टेक. ओके, सॉरी, राइट. ये 343 है. ओके, हाँ, ये इंटरेस्टिंग है. Ali buys a glass, pencil box and cup and pays ₹21 to the shopkeeper. Rakesh buys a cup, 2 pencil boxes and glass and pays ₹28. Preeti, she buys 2 glass, a cup, 2 pencil boxes and pays ₹35. So the cost of 10 cups will be 40, 60, 80, 70. 70. कसं? सर पहिले आलीनी ग्लास घेतला, पेन्सिल घेतलं, बॉक्स घेतला आणि एक कप घेतला आणि 21 रुपये पेड केले, म्हणजे प्रत्येकाची कॉस्ट 7 आली. 7-21. 3 things: pencil,
ग्लास, कप, पेन्सिल बॉक्स 7 रुपयाला, ग्लास 7 रुपयाला आणि कप 7 रुपयाला. जर याच्यात कप एक 7 रुपयाला असेल तर मग 10 कपची कॉस्ट 70 झाली, कारण सगळ्यांनी तसंच घेतलंय. म्हणजे आता राकेशनी पण एक कप घेतला, 2 पेन्सिलचे बॉक्स घेतले आणि एक ग्लास घेतला आणि 28 रुपये, म्हणजे 728. करेक्ट. आणि प्रीतीने पण 2 ग्लास घेतले, एक कप घेतला, 2 पेन्सिल बॉक्स घेतले आणि 35, म्हणजे 7 5 35. 5 वस्तू घेतल्या तुम्ही. सो अशी. करेक्ट. On an average, like in terms of stat, एका वस्तूची किंमत 7 रुपये. In terms of stat, as we call it, के अगर एवरेज निकाला तो वो 7 आता है हर चीज का. So 10 cups, 7 into 10, it is 70. Correct. Abhi clear? Yes, sir. Yes. Okay. Men and women may have different reproductive strategies, but neither can be considered inferior or superior to the other. Any more than a bird's wings can be considered superior or inferior to a fish fins. Select the code that states those two propositions are either biological, physiological, analogical, hypothetical. Hypothetical. How? In the question, they have not said that bird's wings is superior or inferior to a fish fins. Correct. They have said that we can consider it. Right. Men and women may have different reproductive strategies, but neither can be considered inferior or superior to the other. Any more than a bird's wings. कंपैरेटिव हाइपोथेसिस में स्टेटमेंट्स जो होते हैं, सो लाइक ग्रुप ए परफॉर्म बेटर देन ग्रुप बी, वैसा. तो उसमें कैन बी वगैरह ऐसे टर्म्स नहीं होते हाइपोथेसिस जब हम फ्रेम करते हैं. तो depressed people have sleep issues compared to people suffer from eating disorder also. It is like here उन्होंने क्या किया है, उन्होंने ये कंपैरिजन किया है men and women का with this bird's fish. So it is analogical. It is like similarities they have given. मतलब जैसे men and women का ओवरऑल स्ट्रक्चर इट इज डिफरेंट, बट फिर भी कुछ अच्छा बुरा ये कंपैरिजन नहीं हो सकता, वैसे ही जैसे कि बर्ड्स का और फिश का कंपैरिजन नहीं हो सकता. एनालॉजी म्हणजे काय तर सिमिलॅरिटी, थोडक्यात कंपॅरिजन के ये ऐसा है तो वो वैसा है. सर कोणत्या पार्ट मध्ये येतं? हे सुद्धा रिझनिंग मध्येच येतं. रिझनिंग मध्ये खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. अच्छा. लॉजिकल रिझनिंगच्या अंडर विचारतात असं काही आहे का त्यांचं? हा काय रिझनिंग मेनली कोणते ऑप्शन्स येतातच असं काही आहे का रिझनिंगचं? नाही, असं फिक्स नाही. सेटनेट मध्ये आपण फिक्स नाही सांगू शकत. ते फक्त सिलेबस देतात, बाकी कोणत्यावरती किती विचारतील आणि किती नाही असं नाही. कारण आता पुन्हा रिझनिंग मध्ये सुद्धा कसं आहे की
एक म्हणजे मॅथमॅटिकल वाला पार्ट झाला, सेकंड म्हणजे ते एक लेटर वालं ABCDच्या कंपॅरिझन मध्ये किंवा नंबरिंग वगैरे, किंवा मग हा भाग सुद्धा. आता हाच भाग आणि इव्हन ते वेन डायग्रामचा पार्ट. अच्छा. हा, इंडक्टिव्ह रिझनिंग किंवा डिडक्टिव्ह रिझनिंग, तो पार्ट, हे सगळं एकत्र मिळून मग त्यांचे 5 क्वेश्चन्स असतात त्या युनिटमध्ये. अच्छा. हा पहिल्यांदाच ऐकलं. हो. अॅनालॉजिकल आहे. त्याच्यानंतर एक आणखीन सेटनेट मध्ये आलंय ते म्हणजे स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणून आहे. स्टिप्युलेटिव्ह आहे किंवा लेक्झिकल आहे, म्हणजे स्टेटमेंट करण्याच्या पद्धती कुठल्या, तो पार्ट येतो त्याच्यामध्ये. अच्छा. असर्शन रिझन आपण जसं म्हणतो नेहमी, किंवा आपण त्या अँगलने जसे काही स्टेटमेंट्स एक डिस्कस केलेत आतापर्यंत, स्टेटमेंट 1, 2 आणि मग नंतर कन्क्लुजन. सो त्याच्याच रेफरन्स मध्ये मग असे आणखीन 2, 3, 4 प्रकारचे स्टेटमेंट्स असतात. स्टिप्युलेटिव्ह आहे, लेक्सिकल आहे. लँग्वेजच्या रेफरन्सनी मग त्यांचं फ्रेमिंग कसं होतं हे लॉजिकल रिझनिंग मध्ये येतं. अच्छा. ओके. हो. Yes, it is more interesting. It is something new. Which of the following correctly list computer memory types from highest to lowest speed? They have not used the word storage. Secondary storage, main memory, random access memory, full form. तर फर्स्ट कॅचे मेमरी एक आहे and CPU register. फर्स्ट. Yes. 1, 2, 3, 4 as it is. Yes. रॅम बद्दल माहिती आहे, CPU बद्दल माहिती आहे, हे 2 पॉइंट्स काय आहेत? कॅच मेमरी म्हणजे आपण मोबाईल मध्ये किंवा मोबाईल मध्ये पण त्याचा यूज असतो कॅच मेमरीचा. ती आपण नेहमी इरेज केलं आणि त्याच्याने फास्ट होतं स्पीड. तसंच तो यूज कॉम्प्युटरलाही असावा कॅच मेमरीचा. आणि सेकंडरी स्टोरेज ला मेनली स्टोरेज हे खूप डिपेंड असतं स्पीडवर. तर स्टोरेज फुल झाली किंवा काय असेल तर स्पीड हायेस्ट स्लो होतो कॉम्प्युटर. आणि रॅम सेकंडरी ऑप्शन आहे, जो रॅम जास्ती भरली त्याची की त्याच्यानी पण तो स्पीड कमी होतो. त्यामुळे मला वाटतं की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं. फ्रॉम हायेस्ट सगळ्यात जास्त मेमरी स्पीड कशाचा असतो या 4 पैकी? सेकंडरीचा जास्त असतो का? मग सिक्वेन्स बघ त्यांनी काय विचारलंय, हायेस्ट टू लोएस्ट. अभी एनी आइडिया? सर मुझे थर्ड लग रहा है, that is first is CPU. Because I've read somewhere that there are computers nowadays with CPU, with expensive CPUs that can work speedily for various games. तो वो गेमिंग के CPU में they are very expensive just because for their speed, the speed from which they work. But I'm confused. Correct. Answer is right. हायेस्ट वरून. इवन अथर्व, तो पण जो भाग सांगितला तो अगदी बरोबर आहे, फक्त रिव्हर्स मध्ये आहे ते. हे सेकंडरी असल्यामुळे मग त्याचा स्पीड हा लो असणार. बट पहिले CPU रजिस्टर, मग कॅचे म्हणजे हे असं जे लाईक अ चिप जे असतं तो पार्ट, मग मेन मेमरी, आणि सगळ्यात शेवटी किंवा लोएस्ट स्पीड जो असतो तो सेकंडरीचा. अच्छा.
Which of the following is not a waterborne disease? ह्या नेटला कुठला ना कुठला तरी डिसीज हेल्थ रिलेटेड क्वेश्चन नक्की असणार. इतना कुछ आगे पीछे सब कुछ उथल पुथल हो रहा है. So health related by default they are going to ask typhoid, hepatitis, cholera, dengue. Maybe dengue because it is caused by mosquitoes. But hepatitis का भी confusion है. Hepatitis वाटतंय सर त्याच्या लिव्हरशी काय असतो तो. Not a waterborne disease. डेंग्यू असेल सर. Correct. It is dengue. हे दोन तर माहितीच आहे. ठीक आहे, टायफॉइड किंवा फ्लू सारख्या गोष्टी सुद्धा ह्या खराब पाणी, काय दूषित पाणी किंवा स्वतःच्या रेफरन्सने होतं. बट यस, डेंग्यू एक सेपरेट कॅटेगरी आहे पूर्ण. नाउ दिस वन. सो जसं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये आपण डिस्कस केलंय दॅट if addition is considered as a minus, if minus is considered as into, and if into is considered as the divide, आणि मग नंतर पुढचं calculation. So same thing, A is coded at C, M as I, N म्हणजे P, S म्हणजे O, I म्हणजे A, and P is considered as N coded, and like that. तो फिर इसका कैलकुलेशन क्या होगा? आता तेव्हा त्या एक्झामला ऑनलाईन आहे, एकच तास असतं, अर्थात तिथे जाऊन करायचं असतं आणि सगळं. तो थोडासा शॉर्टकट लाईक heuristic, C, starting with C, and recently here, so they have mentioned C as S. So automatically ये option by default गया. Science last option sir. Last option. Yes, SEINCPAM. O is considered as E. इसका मिला है, इसका O as E इधर मेंशनिंग है. करेक्ट. तर बाकीचं जर एक एक करून टॅली करायचं झालं तर S ला O, yes हे टॅली होत आहे. सर सेकंड याच्यात E येतं ना, त्याच्याने बाकी ऑप्शन कट होऊन जातात. E as M ये भी मैच हो रहा है यहाँ. I as A करेक्ट ऑटोमॅटिकली. म्हणजे सी इथे ये पूरा साइकोलॉजिकल है. अपेरेंटली अरे बाप रे कितना अलग है, फिर सब कैलकुलेट करना पड़ेगा क्या, वो A to N एंड देन M to Z वगैरह, और फिर इसमें ब्रेकिंग्स होगा क्या, ग्रुपिंग्स होगा क्या. बट थोड़ा अगर वही स्टेटमेंट, वही क्वेश्चन अगर फिर से रीड करते तो काफी हद तक within 20 seconds so we can solve, and that too confidently. ऐसा भी नहीं कि गेस वर्क होगा. ये उसी चीज को फिर से अगर शांति से पढ़ते हैं और फिर ऑप्शंस अगेन अगर गो थ्रू करते हैं तो बहुत क्विकली ऐसे क्वेश्चंस अप्रोप्रिएटली एंड कॉन्फिडेंटली सॉल्व होते हैं. लाइक राइट अभी क्लियर? Yes sir. Yes, okay. Which of the following are the demerits of globalization of higher education? Exposure to global curriculum, promotion of elitism in education,
commodification of higher education and increase in the cost of education. AD, ACD, BCD, and ABCD. आज की ही न्यूज है कि अंबानी ने ऐसे अनाउंस किया है कि 1-2 महीने में ही इज गोइंग टू लॉन्च, नहीं आई थिंक 24th of June ओनली, 24th of June ही इज गोइंग टू लॉन्च बुक टैबलेट. स्कूल गोइंग चिल्ड्रन का अभी जो एक करंट इशू है कि उनको पढ़ने के लिए कुछ है ही नहीं सामने, तो उनके लिए अभी जियो कंपनी से एक मस्त ऑफर है. Demerits of globalization of higher education. Exposure to global communication. Is it a demerit or merit? It is a merit. It is a merit, right. So ये है प्लस पॉइंट इसका. So automatically अगर ये मेरिट है, एडवांटेज है, तो जहाँ पे ए है वो ऑप्शन हमारे हिसाब से गया. सेकेंड पॉइंट, इसका मीनिंग क्या है? इलिटिसिज्म. मुझे लगता है वो जो इलाइट मतलब प्रेस्टिजियस या बहुत तो उससे हॉटेल इलाइट, एकदम इलाइट ग्रुप आहे, मतलब हाई प्रोफाइल, थोड़ा कॉस्टली, रिच लोगों का कुछ जो है, सो उससे रिलेटेड ये टर्म है. सो द प्रमोशन ऑफ इलाइटिज्म ग्लोबलाइजेशन की वजह से, फिर इससे पहले एक 20-25 साल पहले का एजुकेशन सिस्टम, क्या हार्डली 10 साल पहले का भी अगर हम कंसिडर करते हैं, तो बुक है, पेन है, पेंसिल है, स्कूल में टीचर्स है और ब्लैक बोर्ड है, तो एजुकेशन कंप्लीट. बट अभी ये लैब चाहिए, वो लैब चाहिए, सिर्फ साइंस के लैब नहीं, तो कंप्यूटर का भी कुछ एडवांस में चाहिए, फिर प्रोजेक्टर चाहिए, फिर पीपीटी चाहिए, उसमें भी कुछ ऑडियो विजुअल एड्स आने लगे उसमें. वो इफेक्टिव है, एग्री, बट उसका जिस तरीके से, सी द वर्ड दे हैव यूज्ड, प्रमोशन. कॉन्वेंट स्कूल अच्छे. क्यों कॉन्वेंट स्कूल अच्छे? क्योंकि उसमें ये सारी फैसिलिटीज है, तो उसका डिमांड बढ़ गया. नॉट अकोमोडेशन बट कमोडिफिकेशन ऑफ हायर एज्युकेशन. मग हे पण ऍड करा, मग ते पण ऍड करा. ह्या हायर एज्युकेशन मध्ये ही फॅसिलिटी पाहिजे, ती फॅसिलिटी पाहिजे. इतना सिखाओ, इतना सब कुछ दो कि बस 10 तक ही उस बच्चे को जिंदगी का सब कुछ ज्ञान आना चाहिए. ऐसा जो एक अप्रोच है, दैट इज अ डीमेरिट. And of course, increase in the cost of education because of globalization. हमारे स्कूल में वाईफाई है, हमारे स्कूल में सीसीटीवी है, हमारे स्कूल में ये है, वो है, बट आर दे रियली नेसेसरी फॉर एजुकेशन पर्पस? कुछ स्कूल अपने नासिक में ही है. आई एम नॉट गोइंग टू क्रिटिसाइज इंडिविजुअली, बट सी द पैटर्न और द सिस्टम. एक फ्रेंड ने कहा, उनके बेटे के एडमिशन के लिए उन्होंने काफी सर्वे किया था अपने नासिक में. ऑलमोस्ट सारे स्कूल, ऑफ कोर्स एक एज अ पेरेंट हर कोई वो इन्वेस्टिगेट करेगा, सर्वे करेगा, सर्च करेगा, बट देन अबाउट अ स्कूल शी सेड के
इस स्कूल में एक और सिस्टम अच्छे लगे, तो फिर मैंने पूछा कि क्या है मतलब ऐसी अच्छी सिस्टम जो आपको लगी। शी सेड के एडमिशन के वक्त ही जून मंथ में ही वो स्कूल पूरे साल के ब्रेकफास्ट का टाइम टेबल देते हैं हमें कि 5 जनवरी को हमारे स्कूल में आपके बच्चे को ब्रेकफास्ट में क्या दिया जाएगा और उसकी फी। Is it really related and link up with education as such? ये कहाँ लॉजिकल है? ये एडिशनल फैसिलिटी है, इट इज डिफरेंट, बट इट इज नॉट एक्चुअली लिंक अप विथ एजुकेशन। अभी पिछले साल से जो हो रहा है, बेवजह फीस वगैरह सब लेना, जो बस सर्विस यूज ही नहीं हो रही है उसका भी फीस लेना। सो लाइक दैट, ऑल दीज आर द डीमेरिट्स ऑफ ग्लोबलाइजेशन ऑफ हायर एजुकेशन। इंटरनेशनल स्कूल पढ़ाते हैं या नहीं इंटरनेशनल लेवल का, इट इज टोटली डिफरेंट। So BCD, these are the demerits. अथर्व, होता है क्लियर? Yes sir. Yes. Okay. Alright. So remaining part will continue next week. उसका टाइमिंग फिर अभी हम व्हाट्सएप पे डिसाइड करेंगे. ओके सर, मला तर वाटतंय 3:30 ओके असेल. मॅम म्हटलं होतं काल मला. हाँ. तर तुम्ही एकदा फक्त विचारून बघा व्हाट्सएप. हो चालेल. Yes. ओके, थँक्यू सर. Okay. Yes. Thank you. Thank you, sir. Yes. Thank you. Take care.